प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आपली फसवणूक झाली आहे. दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, आर्थिक नुकसानीची भरपाई द्यावी या मागणीसाठी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ खमर सुलताना बिबन खान यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. खमर सुलताना व त्यांचे कुटुंब गेल्या 50 वर्षापासून शहरातील शाह इनायत मोहल्ला येथे राहत आहेत. शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी त्यांनी अर्ज सादर केला होता. परंतु शहर अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी घरकुल मंजुरीसाठी त्यांच्याकडे 25,000 रुपयांची मागणी केली आहे. उपोषणकर्त्यांनी त्यांना 15,000 रुपये रोख देऊन उर्वरित रक्कम घरकुल मंजूर झाल्यानंतर देण्याचे कबूल केले. ठरल्याप्रमाणे 25,000ची रक्कम संबंधितांना दिल्यानंतरही आजपर्यंत खमर सुलताना यांचा घरकुल अर्ज अद्यापही मंजूर झालेला नाही. या संदर्भात त्यांनी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा केलाय, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाहीये. त्यामुळे नाईलाजास्तव खमर सुलताना यांनी महानगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे, तसेच घरकुलाचा लाभ तात्काळ मिळावा या प्रमुख मागणीचे निवेदन उपोषणकर्त्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. MCN न्यूज मराठीकरिता महबूद खान, परभणी. 2 साल से घरकुल का अधिकारी ने दे के गए थे हम फॉर्म। 2 साल से कुछ घर का बंदी नहीं, कुछ नहीं, ना कुछ पैसे भी नहीं दिया और उल्टा पैसे लेके गए हमारे पास से। हाँ, कार है ना, 2 साल से हम रोड पे आ गए हुए हैं। तुमने अधिकारियों के पास कितने बार जाके आए? बहुत बार जाके आए, 2-4 बार जाके आए। हाँ, बहुत बार जाके आए। उनका क्या बोलना है? हो जाएगा पूरे खाली हो जाएगा, अभी तो हो जाएगा। पर भी आई थी घर कुल के आस वो लोगों ने बोले हाँ जाओ तुम घर पे, हम आते। फिर आए उन्होंने, हाँ आके उन्होंने बोले, फिर बाद में बोले और हम पावती ला के दे देते, इधर देखते। हाँ घर पे आए वो घर पे आए, क्या क्या पेपर है दो बोले। 25,000 रुपये फीस लगती बोले। हाँ पावती मिलती कैसे? घर के कागजात 15,000 रुपये लेके गए। हाँ आली होती आणि मला वाटले की इथं घरकुल मिळणार आहे म्हणून त्यासाठी मी आली. तिथले अधिकारी म्हणले कशासाठी आले खाला. मी म्हणलं की मला माझा घरकुल पाहिजे मला म्हणून आले. ते म्हणे की तुम्ही घरी या, आम्ही घरी येतो, तुम्ही घरी जा. म्हणून मी घरी येऊन गेले आणि त्यानंतर त्यांनी माझा फोन नंबर मागितला. मी फोन नंबर दिले आणि त्यांनी फोन नंबर घेऊन ते आले आमच्या घरी आणि आमच्या घरातून त्यांनी मला म्हणले की तुमचे कागदपत्र दाखवा. मी कागदपत्र दिले आणि ते म्हणले की तुम्हाला 25,000 रुपये फीस द्यावा लागेल. मी म्हणले बाबा 25,000 कसली? ते म्हणाले की तो फीस लागतीये. म्हटलं माझ्याकडे तर नाही, तरी मी तसं करून मी दिले आणि 15,000 रुपये माझ्याकडे निघाले. मी ते दिले आणि त्यांना मी म्हटले की मला पावती पाहिजे. ते म्हणले पूर्ण पैसे दिल्यानंतर तुम्हाला पावती भेटेल. मग त्यासाठी मग आई काही दिवस गेले, त्यानंतर परत आले ते आणि माझ्याकडून माझ्या घरचा कागदपत्र नेले, माझे फोटो नेले आणि 10,000 रुपये नेले. त्यानंतर मी परत हे केलं, हे आहे माझ्याकडे. मग त्यांनी आले आणि त्यांनी हे पत्र दिलं मला आणि म्हणले की खाला तुमचा घरकुल मंजूर झाला, तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे येतील. आता तुम्ही तुमचं घर तोडून टाका आणि तुमचं बांधकाम चालू करा. मी घर तोडलं आणि एकदम जमीनदोष केलं. आता मी बाहेर रोडवर बसलेली आहे. नाही तर किंवा मला नगरपालिका समोर येऊन राहावं लागेल, नाही तर नगरपालिकात राहावे लागेल. मी इथून जाणार नाही, नगरपालिकाच राहील मी. या त्या अधिकाऱ्यांना दंड द्यावं, या तर माझा हिसाब करावा. 2-3 वर्ष झाले मी रोडवर बसलेली आहे. आता त्या बोलून थकून गेले आणि कदरून मी उपोषणाला बसले आहे. मी अमरण उपोषण करणार आणि मी नगरपालिका समोरून जाणार नाही. तर तुम्ही कारवाई करावी. भेट द्यायला खूप वेळेस गेले.